हाय ऑल, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू न्यू मिनी ब्लॉग. तर काल होता इंजिनियर्स डे आणि त्यानिमित्तानं मी माझी इंग्लिशमध्ये पहिली रील टाकलेली. वाटलं नव्हतं की म्हणजे रिस्पॉन्स चांगला असेल. असं नाही की अजूनही तेवढा जास्त चांगला रिस्पॉन्स भेटला आहे, पण हां, इट वॉज सो ठीकठाक होता म्हणजे. सो टुडे अगेन आय डिसाइडेड टू मेक अ रील इन इंग्लिश इट सेल्फ. It will not be totally in English. We can say that it will be combo of both Marathi and English. सो काल झालं असं की 15 सप्टेंबर इंजिनियर्स डे. म्हणजे फॉर अ मोमेंट माझ्या लक्षातच नव्हती की आज इंजिनियर्स डे आहे म्हणून. देन अगेन इन आफ्टरनून वन ऑफ माय फ्रेंड कॉल मी. शी इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड अँड शी वॉज विशिंग मी हॅपी इंजिनियर्स डे. दॅट टाईम लिटरली आय स्टार्टेड लाफिंग बिकॉज बिईंग अन इंजिनियर म्हणजे मी स्वतः विसरून गेली की आज इंजिनियर्स डे आहे. इट डझंट मीन that I don't know that 15 September is celebrated as Engineers Day, but the thing is that कामाच्या घाईमध्ये somehow it went out of my mind. इवन ती पण विसरली होती की आज इंजिनियर्स डे आहे म्हणून. झालं असं की हर हजबंड विश्ड हर हॅपी इंजिनियर्स डे. दॅट टाइम शी गॉट टू नो टुडे इट इज इंजिनियर्स डे. सो इमिडिएटली शी कॉल्ड मी अँड शी वॉज विशिंग मी. वी हॅड आफ्टर लॉंग टाईम वी हॅड अ टॉक फॉर मोर दॅन 30 to near about 45 minutes. सो खूप छान वाटत होतं. खूप दिवसानंतर आम्ही एवढं जास्त बोललो. मी पण कामामध्ये बिझी असते आणि ती पण कामामध्ये बिझी असते. त्यानंतर मग घरच्या झाडाची सीताफळं तोडायची होती. मी आणि आई गेलो मग सीताफळं तोडायला. त्या झाडाकडं बघून वाटत नाही की त्याला एवढी जास्त सीताफळं असतील म्हणून. मग मी परत वरती जाऊन बघितलं की अजून झूम करू करू मोबाईलनं बघत होते मी की अजून जास्त सीताफळं दिसत आहेत की नाही म्हणून. एक सीताफळ तर चक्क झाडाला पिकून ते खाली गळून पडलं होतं. एवढं जास्त पिकलं होतं ते पडलेलं बघून मग आई एक 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 फाटा बघून सगळी सीताफळं तोडत होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज डोंट फॉरगेट टू फॉलो मी. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय बाय.